आपण ऐकत आहात PAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 46. त्यानंतर गार्गीने प्रियांशचं नाव काही कार्तिक समोर काढलं नाही त्याने ते काढलं. त्याला वाटत होतं कदाचित प्रियांशचं सत्य तिने एक्सेप्ट केलंय, अर्थात ती पहिल्यासारखी न राहता शांत शांत झाली आहे हे मात्र तो नोटीस करत होता. दिवसामागून असेच दिवस जात होते. गार्गी स्वतःला सावरत होती. यात 2-3 दिवस निघून गेले होते, पण प्रियांशचा फोन अजूनही बंद होता आणि नाही त्याने मेसेज केलेला, नाही दुसऱ्या नंबरवरून तिला संपर्क. गार्गीने स्वतःला पूर्णपणे फॅशन शोच्या स्केचेसमध्ये आणि क्षितिजचे फॅशन शोसाठी लागणारे कपडे शिवण्यात स्वतःला बुडवून घेतलं होतं. त्या रात्री 8 वाजले होते. जेवणाची वेळ होती. इनामदार विलामध्ये शिस्तीला पहिलं प्राधान्य होतं, त्यामुळे यावेळी संपूर्ण कुटुंब आजही जेवणाच्या टेबलावर हजर होतं. आज घरात सुगंधी केशरी पुलाव, काजू करीचा शाही सुगंध घरभर दरवळत होता. सिद्धू आणि महादू पांढऱ्या शुभ्र वेशात अत्यंत अदबीने प्रत्येकाला हवा नको ते पाहत होते. टेबलाच्या मुख्य स्थानी दादासाहेब बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत पण करारी बाणा बघून हॉलमध्ये नेहमीसारखीच आजही एक वेगळीच शांतता पसरली होती. त्यांच्या शेजारी श्रीकांतराव आणि मनीष एकमेकांशी अगदी दबक्या आवाजात बोलत होते. गायत्री आणि निधी शांतपणे जेवत होत्या. गार्गीने आज पांढऱ्या रंगाचा चिकनकारी ड्रेस घातला होता, पण तीही तिच्याच विचारात हरवली होती. बऱ्यापैकी जेवण झाल्यावर उठायचं तोच मनीषने विचारलं. कार्तिक, गोव्यातील क्लायंटकडून बिझनेस टूरसाठी ऑफर येणार होती. म्हणजे माझं आधीच बोलणं झालेलं त्यांच्याशी. मी काय म्हणतो, तुला जमणार नसेल तर मी जाऊ का? मनीषने विचारलं. तसं दादासाहेबांनी मनीषकडे पाहिलं. अरे म्हणजे मी यासाठी म्हणालो, कारण तिथे कामाच्या ठिकाणी जायचं या गोष्टी तुला आवडत नाहीत ना. तर मनीषने दादासाहेबांसमोर सावरून घेण्याचा प्रयत्न केला. पण काका, मी ऑलरेडी त्यांना येतोय असा मेल केलाय. इव्हन मी परवाच चाललोय तिकडे, कार्तिक म्हणाला. ओ, तू जातोयस होय? मग दॅट्स ग्रेट. मनीषराव कसे बसे हसले. कार्तिक, तू गोव्याला जाणार आहेस परवा आणि बोललाही नाहीयेस काही. काय रे, आम्हाला कधी बोलणार होतास? गायत्रीने विचारलं. अगं बोलणार होतो मॉम, पण विचार केला जायच्या 2 दिवस आधी सांगावं. आणि किती दिवसांसाठी चाललायस तू कार्तिक? श्रीकांतरावांनी विचारलं. डॅड, काय 2 ते 3 दिवस, फार नाही काही. काम झालं की परतणार लगेच. आणि काका, तुलाही मी सांगणारच होतो, मी नाही आहे तर तेवढं लक्ष देशील. डॅड, तुम्ही सुद्धा. हो रे, तू काळजी करू नकोस, श्रीकांतराव म्हणाले. हो, चला माझं झालंय, मी आहे वर. थोडं काम आहे तर पूर्ण करून घेतो, म्हणत कार्तिक लगेच वर निघून गेला. गार्गीने हे ऐकताच तिला जरा आनंद झालेला. हा 3 दिवस नसेल म्हणजे मला माझं मिस मुंबईचं आणि क्षितीच्या कॉलेज फेस्टचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येईल, तिने विचार केला आणि पुन्हा मान खाली घालून ती जेवू लागली. रात्रभर म्हटलं तरी जागून तिला काम करता येणार होतं, तो नव्हता तेव्हा. तो नसणार म्हटल्यावर रात्रभर तरी जागून तिला काम करता येणार होतं. कार्तिक जरा शांत झाल्यासारखा वाटतोय हल्ली. उगाच चिडचिड नाही की काही नाही. त्याने गार्गीला स्वीकारलं असेल का? स्वीकारलं असेल तर चांगलंच आहे म्हणा. माझा निशाणा बरोबर लागलाय तर. मग त्याने तिला आता सोबत न्यायला हवं होतं गोव्याला. मला वाटतं त्या दोघांनी आता संसारात पुढे जावं, पण आधी त्या दोघांचं नेमकं कसं चाललंय हे बघावं तर लागेल. तसाही माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. आता मलाच काहीतरी करावं लागेल असं दिसतंय. इकडे दादासाहेब मनाशीच ठरवत होते. रात्रीची शांतता बेडरूममध्ये पसरली होती. कार्तिक बेडवर बसून लॅपटॉपवर गोव्याच्या हेरिटेज प्रोजेक्टचे नकाशे आणि तांत्रिक बारकावे तपासण्यात मग्न होता.
त्याच्या चेहऱ्यावर कामाचा ताण स्पष्ट दिसत होता. एवढ्यात गार्गी रूममध्ये आली. नेहमीची कटकट टाळण्यासाठी आणि मिस मुंबईच्या कामासाठी उद्या निवांत वेळ मिळावा या विचाराने गार्गी आज लवकरच तिचं ब्लँकेट आणि उशी घेऊन सोफ्यावर जाऊन झोपली. कार्तिकचं लक्ष लॅपटॉपच्या स्क्रीनवरून बाजूला झालं. त्याने पाहिलं गार्गी आज काहीही न बोलता चक्क लवकर झोपायची तयारी करत होती. ही आज एवढ्या लवकर कशी झोपली? तब्येत तर ठीक असेल ना तिची? कार्तिकच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? जेवढी शांतता असेल तेवढं चांगलंच आहे. त्याने पुन्हा कामात लक्ष देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं डोकं कशातच लागेना. त्याला अचानक आठवलं प्रियांशबद्दल माहिती काढण्यासाठी त्याने सौरवला कॉल केला होता, पण अजून काहीच अपडेट नव्हतं. त्याला राहवलं नाही आणि त्याने सौरवला फोन लावला. हॅलो सौरव, मी कार्तिक बोलतोय. काय झालं त्या कामाचं? काही माहिती मिळाली का? कार्तिकचा आवाज दबलेला पण करारी होता. हो कार्तिक, पूर्ण माहिती अजून हातात आली नाहीये, पण जेवढं कळलंय ते धक्कादायक आहे. तो मुलगा आपल्या पूर्ण कुटुंबाला घेऊन मुंबईला शिफ्ट झालाय. बहुतेक तो तिकडेच पाय रोवायच्या विचारात आहे. पण तो माणूस वाटतो तितका साधा नाहीये. एक नंबरचा फ्रॉड आहे. कित्येक मुलींचे फॅशन पोर्टफोलिओ काढण्याच्या नावाखाली त्यांनी त्यांच्याकडून हजारो रुपये ॲडव्हान्स घेतले आहेत आणि फोटो न देताच पसार झालाय. फसवणूक करणं त्याचा धंदाच आहे. सौरवने सगळा पाढा वाचला. वाटलेलंच मला, त्याच्यासारखा माणूस दुसरं काय करणार. एनिवे, आणखी काही कळलं तर मला नक्की कळव. त्याचा कायमचा बंदोबस्त मला करावाच लागेल. सोफ्यावर शांत झोपलेल्या गार्गीकडे पाहत कार्तिकने फोन ठेवला. कित्येक मुलींना फसवणारा हा माणूस आणि गार्गीला याचं काहीच माहीत नसेल? वेडी कुठली. स्वतःला खूप शहाणी समजते एरवी, पण याने तिला चांगलंच अंधारात ठेवलंय आणि हे तिला अजूनही समजत नाहीये. कार्तिक पुन्हा विचार करू लागला. गार्गी आणि माझ्यात 1 वर्षाचा करार आहे, फक्त त्या CEO पदासाठी. प्रियांश याच कराराच्या जोरावर मला ब्लॅकमेल करतोय. त्याला कायमचं कसं गप्प करता येईल याचा विचार करायलाच हवा. कार्तिकचं डोकं आता एका बिझनेस स्ट्रॅटेजीप्रमाणे चालत होतं. जर हा करार उरलाच नाही तर? जर हे लग्न मी खरं करून दाखवलं तर प्रियांशच्या हातात कोणताच पुरावा उरणार नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. सरळ पोलीस केस करून त्याचा काटा काढता येईल. पण गार्गी, ती हे मान्य करेल? त्याने नजर वळवून सोफ्याकडे पाहिलं. सोफ्यावर विखुरलेल्या उशीत गार्गी निरागसपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर त्या नाईट लॅम्पचा मंद प्रकाश पडला होता, ज्यामुळे ती एखाद्या लहान बाहुलीसारखी दिसत होती. कार्तिकच्या मनात क्षणभर हलचल झाली. तसंही मला कधीतरी कोणाशी तरी लग्न करावंच लागेल, पण मला आजपर्यंत कोणतीच मुलगी आवडली नाहीये. मला हवी असणारी ती शिस्त, हायजीन आणि परफेक्टनेस कोणाकडेच नाहीये. गार्गी तर माझ्या अगदी उलट आहे. मेसी, विस्कळीत आणि तोंडाचा पट्टा तर विचारूच नका. तो स्वतःशीच थोडा हसला, पण ती प्रामाणिक आहे, लॉयल आहे. इतर कुण्या स्वार्थी मुलीपेक्षा ती कधीही बरी आहे. किमान तिच्या मनात जे आहे तेच तिच्या ओठावर असतं. अचानक त्याला स्वतःच्याच विचारांचा धक्का बसला. त्याने लॅपटॉप झटकन बंद केला. मी हा काय विचार करतोय? ही मुलगी आणि मी? माझं डोकं फिरलंय की काय? ही मला रोज हिटलर म्हणून शिव्या घालते आणि मी हिच्यासोबत आयुष्यभराचा विचार करतोय. मला काय वेड लागले म्हणून मी तुझ्यासारख्या हिटलरशी लग्न करू? तिचं ते खणखणीत वाक्य त्याच्या कानात घुमलं आणि कार्तिकने हताशपणे डोक्याला हात लावला. रूममध्ये असलेल्या त्या महागड्या दिव्यांच्या मंद प्रकाशात दोघांमधील तो कॉन्ट्रॅक्टवाला दुरावा स्पष्टपणे अधोरेखित होत होता. तो राजेशाही बेडवर आणि ती कोपऱ्यातल्या सोफ्यावर. कार्तिकच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मी इतका का विचार करतोय तिचा? ती आणि मी, कसं शक्य आहे हे समीकरण? गार्गी आणि इनामदारांच्या स्टँडर्डचा मेळ कधी बसू शकत नाही. पण मग त्याच्या डोक्यात प्रियांशचा तो कपटी चेहरा आला. त्याने दात ओठ खाल्ले. पण बिझनेस म्हणून हाच प्लॅन मला सर्वात जास्त योग्य वाटतोय. प्रियांशचा काटा काढायचा असेल तर
हा करार संपून आमचं रीतसर लग्न झालंय हे जगाला दाखवावं लागेल. एकदा का आमचं नातं लिगल आणि रिअल झालं की मग त्याच्या ब्लॅकमेलिंगला काहीच अर्थ उरणार नाही. येस, मी उद्याच वकिलांशी बोलून घेतो. त्या प्रियांशला मी असा सोडणार नाहीये. कार्तिक मनाशीच म्हणत होता. एवढ्यात इतक्या दरवाज्यावर हलकीशी थाप पडली आणि उत्तर मिळण्यापूर्वीच दादासाहेब अत्यंत सावधपणे आत आले. त्यांच्या तीक्ष्ण नजरेने एका क्षणात अख्ख्या रूमचा आढावा घेतला. बेडवर लॅपटॉप घेऊन बसलेला कार्तिक आणि सोफ्यावर पाय दुमडून झोपलेली गार्गी हे बघताच त्यांच्या अनुभवी चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. कार्तिक, हे काय? ही सोफ्यावर का झोपलीये? दादासाहेबांचा तो करारी आवाज शांत रूममध्ये घुमला तशी अर्ध्या झोपेत असलेली गार्गी दचकून उठून बसली. ग्रँडपा, तुम्ही? गार्गीचे डोळे विस्फारले होते आणि तिला दचकून उठल्यामुळे दमही लागलेला. गार्गी, तू इथं सोफ्यावर काय करतेस? कार्तिक तुला काही म्हणालंय का बेडवर झोपण्यासाठी? दादासाहेबांचा रोख आता तिच्याकडे होता. गार्गीने भेदरलेल्या नजरेने कार्तिककडे पाहिलं आणि प्रसंगावधान राखत घाईघाईने म्हणाली, ग्रँडपा, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मला ना लहानपणापासून एवढ्या मऊ गादीवर झोपायची सवयच नाहीये. माझं अंग दुखून येतं. सोफ्यावरच मला जास्त कम्फर्टेबल वाटतंय म्हणून झोपले मी इथं. असं कसं? गार्गी, मी तुला या आधीच बोललोय, तू आता या घरची सून आहेस. तुला इथल्या प्रत्येक सवयीशी जुळवून घ्यावं लागेल. दादासाहेब थोड्या कडक आवाजात म्हणाले. आणि कार्तिक, तू तिथेच बसून फक्त बघत राहणार आहेस का? इकडे, मला तुम्हा दोघांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. कार्तिक गडबडून लॅपटॉप बाजूला सारत त्यांच्या समोर आला. दोघांशी म्हणजे काय झाले नक्की? लग्न झाल्यापासून तुम्ही दोघं कुठे बाहेर गेलाच नाही आहात, दादासाहेब म्हणाले. ग्रँडपा, तुम्हाला तर माहिती मला काम किती असतं. मला आता तरी हे शक्यच नाहीये. कार्तिक हसत हसत त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू लागला. का? परवा गोव्याला चाललाच आहेस की तू? हो, पण ती माझी बिझनेस ट्रिप आहे ग्रँडपा. बिझनेस ट्रिप आहे तर काय झालं? गार्गीला सोबत घेऊन जा. एरवी तुला वेळ मिळणार नाही आणि गार्गीलाही घरच्या वातावरणातून थोडा चेंज मिळेल. गार्गी आता पूर्ण जागी झाली होती. काय? ग्रँडपा, मला कसं शक्य आहे? माझं नाव मिस मुंबई फॅशन शोसाठी सिलेक्ट झालंय. रजिस्ट्रेशन, स्केचेस, मला सध्या मानवर करायलाही वेळ नाहीये. ती बळेच हसून आपली अडचण सांगू लागली. स्पर्धा कधी आहे तुझी? दादासाहेबांनी विचारलं. पुढच्या महिन्यात. मग काय हरकत आहे, तो परवा चाललाय आणि अवघ्या 3 दिवसांचा तर प्रश्न आहे. तेवढेच दिवस तुम्हा दोघांना एकत्र वेळ घालवता येईल. दादासाहेबांचा निर्णय पक्का होता. गार्गीने हताशपणे कार्तिककडे पाहिलं, पण तोही निरुत्तर झाला होता. ग्रँडपा, वेळ लागले का तुम्हाला? तिथे मी मीटिंग्समध्ये बिझी असेन, तिला वेळ देणं मला शक्य होणार नाही आणि तीही म्हणते ना की तिला काम आहे. कार्तिकने शेवटचा प्रयत्न केला. वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो. गार्गी, तू कार्तिक सोबत गोव्याला जाते आहेस आणि हा माझा शेवटचा शब्द आहे. कार्तिक माझ्या शब्दाबाहेर नाही, हो ना? दादासाहेबांनी त्याच्याकडे कोरडी नजर टाकली तशी कार्तिकने गुपचूप मान खाली घातली. बघ, तो तयार आहे. आता तू फक्त तयारीला लाग. कार्तिक, ऋषीला सांगून तुझंही तिकीट काढायला लाव. आणि हो, ऋषीला सुद्धा तुमच्या सोबत न्या. चला, आता शांतपणे झोपा. आणि गार्गी, पुढच्या वेळेस मला हे दृश्य नकोय. असं म्हणून दादासाहेब तिथून बाहेर पडले. ते जाताच गार्गीने वैतागून डोक्यावर हात मारला. कार्तिकने धावत जाऊन आधी दरवाजा लावला. इतका फट्टू कसा आहेस रे तू? त्यांना ठामपणे नाही म्हणता येत नाही का तुला? गार्गी त्याच्यावर चिडली. तू आता माझं डोकं खाऊ नकोस. तू स्वतः प्रयत्न करून बघितलास ना, काय झालं? ते कोणाचंच ऐकत नाहीत. कार्तिक वैतागून म्हणाला. अरे पण मला तुझ्या सोबत यायचंच नाहीये. आणि मला तरी हौस आहे का तुला सोबत नेण्याची?
माझ्या क्लायंट समोर माझी इज्जत घालवशील तू. अरे वा, त्या CEO पदासाठी माझ्याशी लग्न करताना नाही आठवली तुला तुझी इज्जत. आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. मी सगळ्यात शेवटी आलो होतो का? तू आली होतीस. तुला आत येताच दार लावायला काही त्रास होत होता का? निदान त्यांच्या समोर हे सोफा बेडचं चित्र तरी नसतं आलं. दोघांची जुगलबंदी सुरू झाली होती. मी लावलं असतं तरी ते आलेच असते ना. आणि मग तेव्हा काय त्यांच्यासाठी बेडवर झोपू देणार होतास की काय मला सांगतोय. तिने ओठांचा कोपरा नाखुशीने उडवला. गप झोप आता. बरं होतं कानाला आणि मनाला शांती तरी होती. यार, आता सगळं बोंबललं. माझं काम राहिलं बाजूला आणि आता तिथं गोव्यात जाऊन तुझ्या त्या हिटलरगिरीला सहन करत बसावं लागणार. देवा, कुठे आहेस रे तू? गार्गीची बडबड थांबत नव्हती. कार्तिक शांतपणे रूममध्ये फेऱ्या मारू लागला. थोड्या वेळापूर्वी तो जो काही लग्न खरं करण्याचा विचार करत होता तो आता अशा पद्धतीने प्रत्यक्षात येईल याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दुसरीकडे दादासाहेब आपल्या रूममध्ये परतले आणि त्यांनी लगेच कार्तिकचा PA ऋषीला कॉल लावला. ऋषी, दादासाहेब बोलतोय. परवाच्या गोवा ट्रिपसाठी गार्गीचंही तिकीट काढ. आणि ऐक, तू सुद्धा त्यांच्यासोबत गोव्याला जातोयस. तिथं गेल्यावर तुला माझं एक अत्यंत महत्वाचं काम करायचंय. त्या दोघांच्या प्रत्येक हालचालीची माहिती मला हवी आहे. कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि हो, कार्तिकला याच्यातली एक गोष्टही माहिती नाही पडले पाहिजे. दादासाहेबांनी फोन ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित उमटलं. त्या दोघांना एकत्र आणण्याची त्यांची पहिली खेळी यशस्वी झाली होती. आजचा भाग इथेच संपलेला आहे. आता जबरदस्तीच गार्गीला कार्तिक सोबत गोव्याला जावं लागणार आहे. बघूया तिथं गेल्यावर त्यांच्यामध्ये काही घडणार आहे का. पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.